नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला खाऊच्या पानाच्या वड्या बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीचे पान आहेत बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि आपल्याला वडी करायसाठी काय करायचं माहिती आहे का, ह्याचं पूर्ण देठ काढून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीत वाडगं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। असं दाबून बघा बेसन पीठ भरून घेतलं होतं। त्याच्यामध्ये 1.5 चमचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ। फक्त तुम्ही बेसन पिठाचं पण बनवू शकता। त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, थोडासा ओवा हातावर चुळून घेतलेला आहे, 1 चमचा सफेद तीळ, थोडे जास्त घातले तरी पण चालू शकते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे थोडीशी हळद, त्यात टाकणारे मी थोडासा कढीपत्ता, त्याचं काय केलेलं आहे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकणारे बघा 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या, त्या पण कमी तिखटवाल्या आहेत। आणि हे मी घेतलेलं आहे कुटून आणि हे 1.5 चमचा झालेला आहे। त्यात टाकणारे बघा छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचाभर रस निघेल एवढा रस टाकायचा ह्याच्यामध्ये। त्यात टाकणार आहे बघा कोथिंबीर, 1 वाटीभर घेतलेली आहे छोट्या आकाराच्या, एक म्हणजे मुठभर जरी टाकले तर चालेल। आणि त्याचे देठं पण मी घेतलेले आहेत। आता ह्यात काय करायचे माहिती आहे का, आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि कालवून घ्यायचे। एकदम पण जास्त पाणी टाकू नका, जसं कालवल तसं आपल्याला समजतं किती पाणी टाकायचं ते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे। थोडं जरी पातळ अजून जरी केलं तरी चालू शकतं। पान घेतलेलं आहे बघा, तर आपल्याला असं उलटं पान पकडायचे आणि त्याला असं लावून घ्यायचं। सगळ्या साईडून बघा चांगलं लावून घेतलेलं आहे। आता हे पान आपल्याला असं पकडायचे, हे वरती घ्यायचं असं ओढून मोठ्या प्लेटमध्ये घ्या आणि असं हे अर्धं पान आलं पाहिजे त्या पानावर। आणि आपल्याला ह्याच्यावरनं पण आता लावून घ्यायचं आहे। जास्त जाड लावायचं नाही, पातळच लावायचे। लावून घेतलेलं आहे बघा। आता आपल्याला दुसरं पान ठेवायचं, ते अशा पद्धतीत ठेवायचं। एकदा पान ठेवायचं उलटं आणि 1 पान ठेवायचं सवचं। जरी उलटं जरी सगळे ठेवले तरी पण चालू शकतात। ह्याला लावून घेऊया। मस्त असं बघा लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे, ते बघा असं अर्ध साईडला आलं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीत आलेलं आहे। थोडंसं वडून घेतलं तरी पण चालू शकते। ह्याला लावून घेऊया आपण। लावून घेतलेलं आहे बघा। आता आपल्याला अजून 1 पान ह्या साईडून फक्त लावायचं आहे। अर्ध वरती गेले, अर्ध खाली गेलेलं आहे। आणि आता ह्याला पण मी लावून घेते। लावून घेतलेलं आहे बघा। आता आपल्याला काय करायचं, ह्याला गुंडळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये दाबून घ्यायचं बघा असं, अशा पद्धतीत। हे बघा हे असं। आणि आता हे काय करायचं असं ह्या साईडून असं, आणि इकडं जर थोडंसं आपल्याला वाटलं तर मग इथून थोडंसं पीठ लावून घ्यायचं। असं थोडंसं कुठं जर वाटलं ना आपल्याला पीठ कमी आहे तर लावून घ्यायचं साईडनं वगैरे असं। हे असं जे आलं ना ह्याला ह्या साईडला पण असं, कारण आपण एकावर एक पानं ठेवले ते। आणि वाटलं तर तुम्ही काय करायचं, एक पान एकावर एक ठेवून जरी लावून घेतलं ना आणि अख्खं जरी ठेवलं तरी पण चालू शकते। टोपामध्ये बघा खाली 1 ग्लास भरून मी पाणी ठेवलेलं आहे आणि वरती बघा ही चाळणी ठेवलेली आहे। चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीत ठेवायचं। गॅस अजून बारीकच आहे, कारण की आपल्याला अजून वड्या ठेवायच्या आहेत ना, त्यामुळे बारीक गॅसवर। पण खाली पाणी गरम झालेलं आहे, तर त्याच्यावर काय करायचं आपण आता झाकण ठेवून घेऊया। ठेवून घेतले बघा। आता आपल्याला ह्याला काय करायचं माहिती आहे का, 15 मिनटं शिजवून घेऊया। तर मी झाकण लावून ठेवते। 15 मिनटं बघा शिजवल्यानंतर मी खाली उतरून घेतलं होतं आणि थंड झालेलं आहे। आता आपण काय करू, ह्यांना कट करून घेऊया। तर मी सुरीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे अशा कापायच्या, पातळ कापल्या तरी चालतात किंवा जाड कापल्या तरी पण चालतात। हे बघा अशा पद्धतीने खूप छान लागतात बरं का। ह्याच्या अगोदरसुद्धा ना मी खाऊच्या पानाची भजी बनवून टाकलेली आहेत। एकदम कुरकुरीत आणि एकदम चवदार लागतात बघा। किती मस्त कापले गेलेत बघा। कट करून घेतलेले आहेत बघा, म्हणजे कापून घेतलेले आहेत। आणि आता कसं माहिती आहे का, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सगळ्या लगेच बनवू शकता, नाहीतर अशा शिजवून मग फ्रीजमध्ये ठेवायचं। जेव्हा आपल्याला हवं असेल ना त्या टायमाला असं कट करून तुम्ही फ्राय करून पण खाऊ शकता, नाही तर थोड्याशा तेलावर तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता। तव्यामध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे सोडून घेऊया। थोड्याशा तेलावर जरी भाजून घेतले तरी चालतील बरं का। सोडून घेते मी। सोडून घेतल्यात बघा आणि एकदम थोड्या सोडलेल्या आहेत। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला 1-2 मिनटं आपल्याला ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायच्यात। 2 मिनटं झालेले आहेत बघा। तर आपण आता पलटी करून घेऊया। अशा पद्धतीत सगळे पलटी करून घ्यायचे। मस्त असे बघा फ्राय झालेले आहेत। कलर किती छान आलेला आहे बघा। तर असं थोडंसं नितळून घ्यायचं असं झाऱ्यावरच, आणि नंतर काढायचं। तेलकट बिलकट होत नाहीत बिलकुल, एकदम कुरकुरीत एक तर छान होतात का नाही।
हे बघा कडक एकदम. आता तुम्ही असेच्या असे ना 10 ते 15 दिवस ठेवू शकता. असे फ्राय करून पण तुम्ही एका पॅक बंद डब्यामध्ये थंड झाल्यावर फ्रीजमध्ये जर ठेवले ना तर कधी पाहिजे तेव्हा जर बाहेर काढून ठेवायचे आणि मोकळ्या तेलावर मोकळ्या आपल्या तवा ठेवला का नाही त्याच्यावर नुसते गरम करायचे. किती कुरकुरीत आणि एकदम मस्त असे झालेले आहेत बघा. अशा पद्धतीत राहिलेले मी सगळे फ्राय करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.